पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली पर्यटनद्वार पर्यटकाच्या दृष्टीने मोठे आकर्षक ठरले। पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली पर्यटनद्वाराने यंदाच्या हंगामात विक्रमी कामगिरी करत पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। तब्बल 21,000हून अधिक पर्यटकांनी येथे भेट देत कोट्यावधींची उलाढाल घडवून आणली आहे। दिनांक 30 जून 2026 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीचा यंदाचा हंगाम अधिकृतपणे संपला असून दिनांक 1 जुलैपासून पुढील 3 महिन्यांसाठी कोर क्षेत्रातील सफारी बंद राहणार आहेत। यंदाच्या पर्यटन हंगामात चोरबाहुली पर्यटनद्वार हे प्रमुख आकर्षण ठरले। नयनरम्य निसर्ग, वर्षभर पाण्याने भरलेले पानवटे, दाट जंगल आणि 21 किलोमीटर लांबीचा पेंच नदीचा किनारा यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले। याशिवाय बोरबन हत्ती कॅम्प आणि परिसरातील 12पेक्षा अधिक वाघांचा वावर तसेच वारंवार झालेल्या वाघदर्शनामुळे वन्यजीव प्रेमींसाठी हे ठिकाण हॉटस्पॉट ठरले आहे। वन्यजीव संरक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगार या तिन्ही बाबींचा उत्कृष्ट संगम साधण्यात वन विभागाला यश आले आहे। पुढील हंगामातही चोरबाहुली पर्यटनद्वार पर्यटकांना आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। मार्गदर्शक यांना जवळजवळ 20 लाख रुपये जे आहे मानधनच्या सुरुवात मिळालेल्या आहेत आणि जे जिप्सी चालक आहेत आणि जे मालक आहेत त्यांना जवळजवळ 1,21,00,000चा या ठिकाणी पैसा मिळालेला आहे। तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा यातून जवळजवळ 72 लाखाचा महसूल प्राप्त झालेला आहे की ज्याचा वापर हे या गेटच्या विकासासाठी आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या रोजगार आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी करण्यात येईल। आणि म्हणजेच उद्देश असा आहे की वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा निसर्गाचं दर्शन होणं आणि स्थानिक जे आहेत या ठिकाणचे राहणारे लोक आहेत त्यांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असा त्रिवेणी संगम साधण्याचा वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत।